नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त खानदेशी पद्धतीने मस्त अशी डाळ गोंडोळी किंवा मग मिरचीची भाजी कशी करायची ही रेसिपी बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि ही भाजी एकदम चविष्ट बनून तयार होते। गरमागरम ही भाजी गरमागरम भाकरी सोबत खाण्याची मज्जाच वेगळी येते किंवा मग तुम्ही भातासोबत पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। एक नंबर चवीची ही भाजी बनून तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल, अजिबात कुठे स्किप करू नका, तरच तुम्हाला ही छान मस्त अशी डाळ गोंडोळी बनवता येईल। तर याला मिरचीची भाजी किंवा डाळ गोंडोळी असे सुद्धा म्हणतात। तर ही चविष्ट भाजी आपण लगेच बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी खमंग झणझणीत चविष्ट चटकदार डाळ गोंडोळी किंवा मग मिरचीची भाजी आपण लगेच करायला सुरुवात करूया। 1 चमचा जिरे आहे, 1 चमचा खानदेशी काळा मसाला आहे, थोडीशी कोथिंबीर लागेल, चवीनुसार मीठ लागेल, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आले लसूण पेस्ट आहे, एक छोटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आहे, याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले, 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि एक मध्यम आकारामध्ये कांदा बारीक चिरून घेतला आहे। 1.5 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे। तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे आणि 1 वाटी आंबट चुक्याची पानं आहे, याला मी बारीक चिरून घेतलं। आता आपल्याला डाळ आणि आंबट चुका छान असा धुवून घ्यायचा आहे। आता बघा इथं पाण्याला छान दणकून उकळी आली आहे। तर यामध्ये आपल्याला धुतलेली तूर डाळ घालायची आहे। तर इथं मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली। आता हे तूर डाळ यामध्ये घालून घेऊया। आता सुरुवातीला आपल्याला गॅस मोठ्या आचेवर करून घ्यायचा आहे। गॅस मोठ्या आचेवर केला की डाळीवर असा छान असा फेस येतो, हा काढून घ्यायचा आपल्याला। बघा हा आपल्या शरीरात जाता कामा नये म्हणून ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। यामध्ये अजिबात आळशीपणा करू नका, जेवढा निघेल तेवढा असा फेस काढून घ्यायचा आहे, कारण डाळीमध्ये त्याला एका प्रकारची पॉलिश लावलेली असते म्हणून हा फेस काढणं गरजेचं आहे। बघा इथं मी जितका शक्य असेल तितका असा फेस काढून घेतला आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आंबट चुक्याची बारीक चिरलेली पानं, हे मी स्वच्छ 2 वेळा अशी धुवून घेतली, यामध्ये घालून घ्यायची आणि यामध्येच आपल्याला 2 चमचे शेंगदाणे सुद्धा घालून घ्यायचे आहे। आता काय करायचं, कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे कुकरच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि वाफ सुद्धा काढून घेतली आहे। कुकर थंड करून घेतला, झाकण उघडून बघूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली डाळ शिजलेली आहे, एकदम अशी छान शिजली आहे। आता याला मॅश करून घ्यायचं। बघा मस्त एकदम गाढ झाली आहे। तर याला हलकंसं मॅश करून घेते मी, जास्त मॅश करायचं काम नाही कारण डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता चमच्याने असे फिरवले, याला व्यवस्थित मॅश करून घेते। तोवर आपण फोडणीची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं, जिरं छान फुलून घ्यायचं आहे। बघा जिरं फुलायला सुरुवात झाली। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं, त्याचसोबत यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आणि आलं लसूण पेस्ट आहे हे सुद्धा यामध्येच घालून छान असे खमंग परतून घ्यायचे आहे। तर आपल्याला हे 2 मिनटासाठी व्यवस्थित असं खमंग परतून घ्यायचं आहे। बघा इथं 2 मिनटं मी मस्त खमंग असं परतून घेतलं, छान फोडणी बसली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांद्याला हलकंसं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। कांदा छान असा खमंग परतून घेतला। आता यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आणि हे सुद्धा 2 मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। बघा इथे खोबऱ्याचे काप व्यवस्थित परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे, खानदेशी काळा मसाला, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सुके मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता इथे सुके मसाले व्यवस्थित 2 मिनटं परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे घोटून घेतलेली डाळ। आता यामध्ये मी कुकरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते, आणखी यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेते। टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त
सुरेख ही डाळ गोंडोळी दिसत आहे किंवा मग याला मिरचीची भाजी असेही म्हणतात। तर ही रेसिपी खानदेशी भागात केली जाते। गॅस मध्यम आचेवर ठेवूया आणि खडखडून ही डाळ गोंडोळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता इथे जवळपास 5 मिनिटं झाली आहे। तुम्ही ही भाजी बघू शकता। मस्त मी इथं खडखडून अशी शिजवून घेतली आहे। खूप छान असा सुरेख रंग आला आहे आणि भाजी सुद्धा छान झाली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। एकदा याला मिसळून घ्यायचं आणि बघा मस्त गरमागरम इथे आपली डाळ गोंडोळी किंवा मग मिरचीची भाजी बनवून तयार आहे। लगेच गॅस बंद करून घ्यायचा। भाकरीसोबत चुरून खायची खूप वेगळी मजा येते किंवा मग भातासोबत पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता। अफलातून ही भाजी होते। भाजीला एकच नंबर चव येते। तर ही खानदेशाकडची रेसिपी आहे। खूप चविष्ट अशी रेसिपी आहे ही। तर गरमागरम डाळ गोंडोळी त्यासोबत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जाच वेगळी येते। तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि नुसत्या सुवासाने खावीशी वाटते अशी ही मिरचीची भाजी बनवून तयार होती। रेसिपी एकदा करून बघा। कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।